गुड मॉर्निंग डॉक्टर्स. आज आपण बेटा सेलच्या बाबतीत आपलं व्हॉट इज सेल झालं, त्यानंतर सेल थेअरीचा पार्ट झाला बेटा. आज आपण ओव्हरव्ह्यू ऑफ दी सेल ही जी काही कन्सेप्ट एनसीईआरटी मध्ये दिलेली आहे ती डिस्कस करणार आहोत. या ओव्हरव्ह्यू ऑफ द सेल मध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे अलग लक्षामध्ये. प्रोकॅरियोटिक सेल कशा पद्धतीने एक्सप्लेन केलेली आहे, युकॅरियोटिक सेल कशा पद्धतीने एक्सप्लेन केलेली आहे, या दोघांचा डिफरन्स आपण व्यवस्थितपणे बघणार आहोत अलग लक्षामध्ये. येस, ओके. सेल थेअरीमध्ये कोणालाही काही अडचण राहिलेली नसावी आलं लक्षामध्ये. सेल थेअरीचा बेटा जो काही प्रॉब्लेम तुम्ही एक दोन जणांचे मेसेज पण आले आणि त्यांनी त्यांच्यासोबत डिस्कस पण केला की सर जो काही सेल थेअरीचा पार्ट आहे त्यामध्ये स्केल्डन हा बॉटॅनिस्ट आहे, त्यानं प्लांट वरती रिसर्च केला. येस, बरोबर आहे. बरं, आणि त्यानं सांगितलं की प्लांट हे सेल पासून बनलेले आहेत. ओके. ॲनिमल्स वरती रिसर्च करणारा शॉन आहे आणि शॉननं सांगितलं की ॲनिमल्स वरती मी रिसर्च केला आणि ॲनिमल सुद्धा सेल पासून बनलेले आहेत. आणि शॉननीच नंतर हायपोथेसिस मांडण्यात आलं, कारण ऑलरेडी प्लांटचा रिसर्च झालेला होता बेटा. कारण स्केल्डनचा रिसर्च हा 1838 मध्ये आहे, 1838 मध्ये, आणि शॉनचा रिसर्च हा 1839 मध्ये. ओके. मग ऑलरेडी अगोदरचा रिसर्च प्लांट वरती झालेला होता, त्यामुळे शॉनला जास्त डोकं लावायची गरज पडली का? नाही. तर त्यानं फक्त ॲनिमल्स वरती रिसर्च केला आणि ॲनिमल्स पण सेल पासून बनले हे सांगितलं. आणि त्याच्यानंतर त्यानंच स्टेटमेंट दिलं की प्लांट अँड ॲनिमल्स हे सेल पासून बनले, कंपोजर ऑफ सेल अँड प्रोडक्ट ऑफ सेल. बट बेटा सर्वात महत्वाचं, या दोघांची सेल थेअरी जेव्हा कंबाईन रित्या समोर येते तेव्हा ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर कंपोजर ऑफ सेल अँड देअर प्रोडक्ट ऑफ सेल असं आपण म्हणतो. लक्षात ठेवा. शॉननं स्टेटमेंट दिलं बरोबर आहे. मला काय म्हणायचंय लक्ष घ्या, अलग लक्षामध्ये लक्ष द्या. शॉननी स्टेटमेंट दिलं हे बरोबर आहे अलग लक्षामध्ये. पण बेटा शॉनच्या अगोदर स्केल्डननं सांगितलं होतं की प्लांट सुद्धा सेल पासून बनलेला आहे, म्हणजे इनडायरेक्टली स्केल्डनचा वाटा आहे का त्याच्यामध्ये? तर यस सर आहे, अलग लक्षात. आणि मग दोघांची कंबाईन आपण सेल थेअरी म्हणत असतो, हे लक्षात ठेवा. ओके. बर, आज आपल्याला ओव्हरव्ह्यू ऑफ द सेल मध्ये बेटा प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल डिस्कस करायची आहे, ज्यामध्ये आपण प्रोकॅरियोटिक सेल तुम्ही अगोदर पण पाहिलेली असेल बेटा, या पद्धतीची असते अलग लक्षामध्ये. येस, आणि युकॅरियोटिक सेल पण तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे. ओके. बर, याबद्दल आपण थोड्याफार गोष्टी डिस्कस करणार आहोत. तर सिंपल लॉजिक बघा, आपण ओव्हरव्ह्यू ऑफ द सेल मध्ये साइज ऑफ द सेल, शेप ऑफ द सेल, नंबर ऑफ द सेल आणि सेलचा क्रायटेरिया एक्झॅक्ट काय आहे हे वेगवेगळ्या गोष्टी डिस्कस करू. त्यामध्ये अगोदर आपण सेलचा क्रायटेरिया घेऊत बेटा, ही प्रोकॅरियोटिक सेल. ओके. बर, पहा हेडिंग बेटा आजची, ओव्हरव्ह्यू ऑफ सेल. बर, सेलचा ओव्हरव्ह्यू बघत असताना आपल्याला माहिती आहे या युनिव्हर्स मध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार झाले बेटा, या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला एक सायंटिस्ट आला होता, कोण? R.H. विटेकर, अलग लक्षामध्ये. यस, आणि त्यानं वेगवेगळ्या किंगडम मध्ये डिवाइड केलेलं आहे. किती जणांना माहिती आहे? तुम्ही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन शिकले असतील बेटा. यस, कोणता सायंटिस्ट आपण बघतो बेटा, आहे माहिती, ज्यानं क्लासिफिकेशन सांगितलं ओरिजिनल, R.H. विटेकर. ओके. R.H. विटेकर. ओके. हा जो काही सायंटिस्ट आहे, हा सायंटिस्ट 1669 मध्ये यानं काय काय सांगितलं तर बघा, यानं काय केलं, एक 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम डिराईव्ह केली बेटा. यस, 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम, बरोबर आहे. आणि ही जी डिराईव्ह केली, सर्वात महत्वाचं हे मी इथं का सांगत आहे बेटा, तर याचा जो मेन बेस होता बेटा हा सेलचाच बेस होता अलग लक्षामध्ये. ज्या सेल आपण आता पाहणार आहोत प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट, या प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलच्या बेसिसवरतीच ही 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम तयार करण्यात आलेली आहे अलग लक्षामध्ये. येस, या 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम साठी त्यांनी जो क्रायटेरिया घेतला बेटा अलग लक्षामध्ये. येस, हा क्रायटेरिया ऑफ सेल घेतला. ओके. मग क्रायटेरिया ऑफ सेल घेतला आणि त्या 5 पार्ट मध्ये यांना डिवाइड केलं. ते 5 पार्ट कोणकोणते? तर फर्स्ट तुम्हाला माहिती आहे बेटा अलग लक्षात, 5 किंगडम मध्ये काय, तर फर्स्ट येतो सर मोनेरा. काय येतो बेटा? मोनेरा.
सेकंड येतो प्रोटिस्टा. काय येतो रे? प्रोटिस्टा. थर्ड येतो बेटा फंगाय. येस, ओके. त्यानंतर फोर्थ माहिती आहे आपल्याला प्लांटी. आणि फिफ्थ नंबर येतो बेटा ॲनिमेलिया. बर, ओके. तर आपल्याला माहिती आहे याच्यामधला हा जो मोनेरा आहे फक्त बेटा, काय मोनेरा, मोनेरा अलग लक्षामध्ये. येस, कोण? मोनेरा. हा जो मोनेरा आहे हा मोनेरा फक्त प्रोकॅरियोटिक आहे. काय आहे बेटा? प्रोकॅरियोटिक. यस, ओके सर. आणि हे जे काही चार आहेत, हे दोन आणि हे दोन, हे दोन्ही पण कंबाईनली बेटा यू कॅरियोट्स आहेत. काय आहेत बेटा? यू कॅरियोट्स. ओके, म्हणजे या मोनेरामध्ये आपल्याला प्रोकॅरियोटिक सेल बघायला भेटते आणि या यू कॅरियोट्स आपल्याला प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी आणि ॲनिमेलियामध्ये बघायला भेटतं. याच्या व्यतिरिक्त आपण याच्या बाबतीत जास्त डिस्कस करू नये. मोनेरा युनिसेल्युलर आहे माहिती आहे, प्रोटिस्टा पण युनिसेल्युलर असतो पण युकॅरियोटिक असतो, फंगाय मल्टीसेल्युलर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सेलवाल बघायला भेटते पण क्लोरोप्लास्ट बघायला भेटत नाही, म्हणून त्याला प्लांट पासून वेगळं करण्यात आलं होतं. ओके, प्लांट मध्ये सेलवार असते, क्लोरोप्लास्ट असते, लक्षामध्ये येस. आणि ॲनिमल हे वेगळंच आहे कारण त्याच्यामध्ये सेलवाल अब्सेंट आहे. हे असे याचे डिफरन्सेस तुम्ही अगोदर शिकलेले आहात. पण हे सेलच्या बेसिसवरती ऑन दी ओव्हरव्ह्यू ऑफ दी सेल या 5 किंगडमला वेगवेगळ्या पार्ट मध्ये बेटा डिवाइड केलेले. हे तुमच्या लक्षात आलं असेल एवढं. यस, ओके, बर. मग आता आपण नेक्स्ट पार्ट सर्वात महत्वाचा डिस्कस करू. जो पार्ट आहे लिहून घ्या. जो पार्ट आहे बेटा प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. यस, सर्वात इम्पॉर्टंट पार्ट बेटा प्रोकॅरियोटिक सेल, प्रोकॅरियोटिक सेल. आणि एक दुसरा पार्ट आहे युकॅरियोटिक सेल. बर, हे काय आहे नेमकं? हे ओव्हरव्ह्यू आपल्याला कशासाठी शिकायचा? आता सेल जर डिटेलमध्ये शिकायची आहे तर सेलचं जे काही गोष्टी निगडीत आहेत सेलशी त्या सर्वच्या सर्व आपल्याला डिस्कस करावं लागतील. येस, बरोबर आहे. प्रोकॅरियोटिक सेल आपल्याला काय सांगते? ओके, आपण अगोदर डायग्राम तर बघितली पण एक्झॅक्ट प्रोकॅरियोटिक सेल आहे काय? तर बघा, हा प्रो शब्द आहे. प्रो म्हणजे बेटा प्रायमरी. प्रो म्हणजे काय रे? प्रायमरी. ओके सर, बर. प्रो म्हणजे प्रायमरी. हा जो कॅरियॉन शब्द आहे बेटा, या कॅरियॉनला म्हणतो आपण न्यूक्लियस. काय म्हणतो रे? न्यूक्लियस. बर, म्हणजे प्रायमरी न्यूक्लियस असं म्हणायला हरकत नाही. बरं, या प्रायमरी न्यूक्लियसला दुसरा एक शब्द काही जण वापरतात, प्रिमिटिव्ह. काय वापरतात बेटा? प्रिमिटिव्ह. बर, मग हे प्रिमिटिव्ह न्यूक्लियस म्हणा किंवा प्रायमरी न्यूक्लियस म्हणा, दोन्ही पण कसं आहे? सेम, म्हणजे सुरुवातीचा न्यूक्लियस असं आपण म्हणू. आता नेमकं सुरुवातीचा न्यूक्लियस म्हणजे कसा सर नेमका? आता कोणतीही बॉडी जर स्टार्टिंगची बॉडी असेल ती कमी डेव्हलप झालेली बॉडी असते असं म्हणायला हरकत नाही. ओके, लेस डेव्हलप. ओके, काय बेटा? काय म्हणू शकतो आपण? लेस डेव्हलप. बर, एवढं समजलं का? प्रिमिटिव्ह म्हणजे सुरुवातीचा, अलग लक्षामध्ये. लेस डेव्हलप्ड बॉडी कशी आहे? लेस डेव्हलप्ड, अलग लक्षामध्ये काय? न्यूक्लियस. बर, हा झाला या प्रोकॅरियोटिकचा मिनिंग. इकडच्या साईडला आपण बघूया बेटा युकॅरियोटिकचा मिनिंग. बर, हे यू म्हणजे काय बेटा? ट्रू. बर, आणि कॅरियॉन म्हणजे काय? न्यूक्लियस. बर सर, या प्रायमरी न्यूक्लियस आणि ट्रू न्यूक्लियसचा डिफरन्स. तर आपल्याला न्यूक्लियस म्हणल्याच्या नंतर 2-3 गोष्टी आठवतात बेटा. काय काय आठवतं सर? ट्रू न्यूक्लियस म्हणजे वेल डेव्हलप्ड म्हणूया आपण. बरं, वेल डेव्हलप. आता वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस आणि लेस डेव्हलप न्यूक्लियस मधला डिफरन्स. ओके, तर आपण काय करूया? छोटीशी न्यूक्लियसची डायग्राम काढून घेऊया. हे बघा, हे न्यूक्लियसची डायग्राम, आलं लक्षामध्ये? येस. मेम्ब्रेन, त्याच्या आतमध्ये बेटा, आतमध्ये जेनेटिक मटेरियल असतं. यस सर, हो बरोबर आहे. हे काय? जेनेटिक
जेनेटिक मटेरियल. ओके बर. त्याच्यासोबत त्याच्या आतमध्ये न्यूक्लिओप्लाझम असतंय. येस सर, हो बरोबर आहे. बर. आणि त्याच्याच सोबत आणखीन आपण एक टाकूया न्यूक्लिओलस. बर. काय काय बघायला भेटलं आपल्याला? सर याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. सर याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल आहे. सर याच्यामध्ये न्यूक्लिओप्लाझम आहे. न्यूक्लिओप्लाझम आहे. ओके. आणि सर याच्यामध्ये न्यूक्लिओलस आहे. न्यूक्लिओलस. ओके. हा झाला तुमचा वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस, ज्याच्या भोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, आतमध्ये जेनेटिक मटेरियल आहे, न्यूक्लिओप्लाझम आहे, न्यूक्लिओलस आहे. ओके. हे व्यवस्थितपणे असणाऱ्या न्यूक्लियसला आपण काय म्हणतो? वेल डेव्हलप्ड ट्रू न्यूक्लियस, जो आपल्याला युकॅरियोटिक सेलमध्ये बघायला भेटतो. पण प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपल्याला लेस डेव्हलप न्यूक्लियस भेटतो पाहण्यासाठी. मग लेस डेव्हलप न्यूक्लियस बघायचा म्हणजे आपण काय करूया? ही डायग्राम बघूया. बघा, लेस डेव्हलप न्यूक्लियस मध्ये आपल्याला माहिती आहे फक्त याच्यामध्ये काय आहे? ही एक प्रोकॅरियोटिक सेल आणि याच्या आतमध्ये जेनेटिक मटेरियल आहे. ज्या जेनेटिक मटेरियलला कोणती कव्हरिंग आहे का बेटा? नाही. कव्हरिंगचा काही संबंध नाही. बघा, आहे का काही कव्हरिंग? इथं नाही दिलेली कव्हरिंग. आलं का लक्षात? म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही. इथं न्यूक्लिओप्लाझमचा काही संबंध नाही. त्यानंतर न्यूक्लिओलसचा काही संबंध नाही. बर. फक्त याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल आहे, कारण विदाऊट जेनेटिक मटेरियल ऑर्गॅनिझम तर बनवू शकत नाही, कोणता सिंगल सेलचा असू द्या किंवा मल्टी सेल्युलरचा असू द्या. आलं लक्षामध्ये? येस. तर जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहे ते ऑर्गॅनिझमचा, म्हणजे ऑर्गॅनिझमची बॉडी बनवण्यासाठी फक्त. आलं लक्षात? पण बाकीच्या गोष्टी प्रेझेंट याच्यात नाहीत, म्हणून याला लेस डेव्हलप्ड म्हणलं. काय म्हणलं बेटा? लेस डेव्हलप म्हणलेलं आहे. आलं लक्षात? ही प्रोकॅरियोटिक सेल तुम्हाला समजली असेल. आलं लक्षात? त्या प्रोकॅरियोटिक सेलच्या तिथे ही प्रोकॅरियोटिक सेलची डायग्राम जर ड्रॉ केली तर आणखीन बेस्ट राहील बेटा. ओके बर. मग हे जे जेनेटिक मटेरियल आहे, या जेनेटिक मटेरियलला ओपन फॉर्मॅट मधलं जेनेटिक मटेरियल आहे. कसं आहे बेटा? ओपन फॉर्म मधलं जेनेटिक मटेरियल आहे. ओपन आहे. कसं आहे बेटा? ओपन फॉर्म मधलं जेनेटिक मटेरियल, ज्याला कोणतंही मेम्ब्रेन नाही, म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही. तर अशा ओपन फॉर्मॅट मधल्या जेनेटिक मटेरियलला आपण न्यूक्लिओइड म्हणतो, हे पण लक्षात ठेवायचं. अलग लक्षामध्ये? येस. ओके बर. याच्यावरती जास्त काही विचारल्या जात नाही. फक्त जेनेटिक मटेरियलच्या आउटर साइडला न्यूक्लिअर मेम्ब्रेन अब्सेंट असतं, हे लक्षात ठेवायचं. ओके. प्रोकॅरियोटिक सेलची डायग्राम स्टॉप करून ड्रॉ करा बेटा तुम्ही. ओके. चला नेक्स्ट. हा, आता या ठिकाणी आपण येऊ. मग या ठिकाणी आपल्याला काय सांगता येतं? आणखीन एक पॉइंट बघा. त्याच्यात न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन नव्हता बेटा. आलं लक्षामध्ये? येस. मग आपण इथं म्हणू शकतो सर न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज अब्सेंट. ओके बर. मग या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो बेटा? इकडं न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज प्रेझेंट. न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट. ओके बर. न्यूक्लिअर मेम्ब्रेनचा पॉइंट झाल्याच्या नंतर सर्वात महत्वाचा पॉइंट येतो बेटा, सेलच्या ऑर्गनेल्सचा पॉइंट. अलग लक्षामध्ये? येस. आता तुम्हाला सेल ऑर्गनेल म्हणल्याच्या नंतर सिंपल सेल ऑर्गनेल माहिती आहेत. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, मायटोकॉन्ड्रिया झालं, गोल्गी बॉडीज झालं, त्यानंतर क्लोरोप्लास्ट झालं. येस बेटा. ओके बर. हे जे काही सेल ऑर्गनेल आहेत, या प्रत्येकाला मेम्ब्रेन हे एक प्रकारचं, बरोबर आहे का? येस. ओके. मग हे जे काही मेम्ब्रेन वाले सेल ऑर्गनेल तुम्ही नेहमी शिकत आला ते युकॅरियोटिक सेल वाले आहेत, बरोबर आहेत का? येस. बरं. मग प्रोकॅरियोटिक सेलच्या बाबतीत कसं असतं सर? तिथे तर या ठिकाणी मेम्ब्रेन असणारे सेल ऑर्गनेल हे अब्सेंट असतात. ओके बरं. जसं न्यूक्लियसचं मेम्ब्रेन नाही, तसंच सेल ऑर्गनेलचं पण मेम्ब्रेन नाही. बर. मग कोणते? तर आपण याच्यात पॉइंट असा टाकू शकतो बेटा, मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल, मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गनेल्स आर absent. Okay, like endoplasmic reticulum. Okay, गोल्गी बॉडीज, गोल्गी कॉम्प्लेक्स म्हणा तुम्ही त्याला, माइटोकॉन्ड्रिया. बर.
ओके. आणि त्याच्यासोबत आणखीन एखादा सेल ऑर्गॅनेल क्लोरोप्लास्ट लिहू आपण. चला ओके. हे जे काही सेल ऑर्गॅनेल आहेत बेटा अलग लक्षामध्ये यांना मेम्ब्रेन आहे व्यवस्थितपणे, कळालं काय? येस बरं. आणि हे मेम्ब्रेन जे काही आहे असे मेम्ब्रेन असणारे सेल ऑर्गॅनेल प्रोकॅरियोटिक सेल मध्ये नसतात. तर मेम्ब्रेन नसणारे असतात ते कोणते ते बघू आपण नंतर. ओके. मग युकॅरियोटिक सेलच्या बाबतीत, तर युकॅरियोटिक सेलच्या बाबतीत आपण म्हणू शकतो मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल आर प्रेझेंट. मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स आर प्रेझेंट. यस ओके. बर, याच्यामध्ये एक्झाम्पल देऊन हेच सेल ऑर्गॅनेल तुम्ही परत ऍज इट इज लिहू शकता लक्षामध्ये. ओके बर. हे झाला तुमचा एवढा महत्वाचा पॉइंट प्रोकॅरियोटिक सेलचा आणि युकॅरियोटिक सेलचा. हे लिहून घ्या बेटा. नेक्स्ट याच्यातले 2 पॉइंट आहेत ते आपण लगेच पाहून घेऊया. ओके बर. बघा प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपण आणखी एक सर्वात महत्वाचा पॉइंट बघतो बेटा. मला सांगा प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सायटोप्लाझम प्रेझेंट आहे बेटा. यस सर ओके. सायटोप्लाझम प्रेझेंट आहे. बर. पण सर्वात महत्वाचं सायटोप्लाझम मध्ये काही मुवमेंट होत असते, मुवमेंट काही प्रोसेस होते. त्या प्रोसेसला बेटा आपण सायक्लॉसिस म्हणतो. काय म्हणतो रे? सायक्लॉसिस. ओके. मुवमेंट इन सायटोप्लाझम और सायक्लॉसिस म्हणा किंवा त्याला सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग म्हणा. हे दोन्ही पण शब्द एकच आहेत, एनसीईआरटी दिलेले आहेत. याचा मिनिंग समजायला थोडस जड जात आहे आपल्याला. ओके. सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग म्हणा किंवा सायक्लॉसिस म्हणा अलग लक्षामध्ये. तर ही जी सायटोप्लाझम मध्ये होणारी मुवमेंट आहे प्रत्येक गोष्टीची, सेल ऑर्गॅनेलची वगैरे सायटोप्लाझमची, तर ही बेटा अब्सेंट असते. काय असते बेटा? अब्सेंट. कोणामध्ये? तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. ओके. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. आणि इकडे मग जी काही आपण युकॅरियोटिक सेल डिस्कस करतो तर या युकॅरियोटिक सेलमध्ये ही जी काही सायटोप्लाझमिक स्ट्रीमिंग आहे आणि सायक्लोसिसची प्रोसेस आहे अलग लक्षामध्ये, तर ह्या दोन्हीच्या दोन्ही पण होत असतात. ओके. सायटोप्लाझम प्रेझेंट इथं पण आहे, सायटोप्लाझम प्रेझेंट आहे इथं पण. बर. साइक्लोसिस और साइटोप्लाज्मिक स्ट्रीमिंग काय आहे बेटा या ठिकाणी होते, प्रेझेंट आहे. आलं लक्षात? सर्व सायटोप्लाझम मधली मुवमेंट सुरू असते. बर. आता सायटोप्लाझम काय आहे हे तर आपल्याला माहिती असायला पाहिजे. ओके बर. सायटोप्लाझम विषयी एक पॉइंट लिहा जो सर्वात महत्वाचा, कारण यावरती जर फोकस केलंय त्याच्या मागे रिझन आहे बेटा. सायटोप्लाझम हा मेन एरेना म्हणा किंवा एरिया म्हणा, दोन्हीचा मिनिंग एकच आहे. मेन एरेना ऑफ सायटोप्लाझमिक ऍक्टिव्हिटी म्हणा, सायटोप्लाझमिक ऍक्टिव्हिटी किंवा मेटाबॉलिझम ऑफ सेल. मेटाबॉलिझम ऑफ सेल. अलग लक्षात? ज्या काही गोष्टी सेलच्या घडत असतात बेटा ह्या सायटोप्लाझम मध्येच घडतात. अलग लक्षामध्ये. येस बर. हे तुम्हाला सायटोप्लाझमचा वगैरे पॉइंट समजलेला आहे. ओके बर. आता सर्वात महत्वाचं बेटा पा, हे जे काही प्रोकॅरियोटिक सेल आहे, ऑल प्रोकॅरियोट्स, जेवढे काही प्रोकॅरियोट्स असतील बेटा अलग लक्षामध्ये, ऑल प्रोकॅरियोट्स have cell wall. सबसे इंपॉर्टंट पॉइंट, सर्व प्रोकॅरियोटला काय असतो बेटा? सेल वॉल असतो. फक्त याच्यामध्ये एक्सेप्शन येतं ते म्हणजे मायकोप्लाझम. एक्सेप्ट एक एक्झाम्पल आहे ज्याला आपण काय म्हणतो? मायकोप्लाझम. सिंगल सेल वाला ऑर्गॅनिझम. आलं लक्षामध्ये? येस. आणि याच्याच खाली मग वाटलंच तर या प्रोकॅरियोट्सचे एक्झाम्पल लिहून घ्या. प्रोकॅरियोट्सचे एक्झाम्पल ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया येतात बेटा. येस ओके. त्यानंतर ब्लू ग्रीन अल्गी,
ब्लू ग्रीन अल्गी. ओके. आणि त्याच्यानंतर एक PPLO प्लुरोनिमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. आलं लक्षामध्ये? येस. ओके. हे याचे 2-3 एक्झाम्पल. तसंच आता ही जी काही प्रोकॅरियोटिक सेल झाल्यानंतर युकॅरियोटिक सेल आहे, तर युकॅरियोटिक सेल मध्ये आपल्याला सेल वॉल असणारे बघायला भेटतात, विथ सेल वॉल, विथ सेल वॉल. ओके. आणि त्यानंतर विदाऊट सेल वॉल पण बघायला भेटतात, विदाऊट सेल वॉल. बर. विथ सेल वॉल मध्ये आपल्याला बघायला भेटतं बेटा मेनली फंगाय आणि प्लांट्स. ओके. आणि याच्यामध्ये ॲनिमल्स. आता युकॅरियोट म्हणले याच्यानंतर सर्वच आले. अलग लक्षामध्ये? येस. हे झाले थोडेफार याचे पॉइंट. ओके. बर. एक रायबोझोमच्या बाबतीतला पॉइंट आहे, तो पॉइंट लगेच सांगतो तुम्हाला, हे लिहून घ्या. बर. सर्वात महत्वाचा याच्यामध्ये जो रायबोझोम असतो हा 70S रायबोझोम असतो. आता या रायबोझोमची स्टडी करताना 70S रायबोझोम काय आहे आणि 80S रायबोझोम काय आहे हे आपण बघू. 70S रायबोझोम्स प्रेझेंट. ओके. आणि या ठिकाणी आपल्याला युकॅरियोट मध्ये दोन्ही प्रकारचे रायबोझोम बघायला भेटतात, ज्यामध्ये आपण 70S अँड 80S रायबोझोम बोथ आर प्रेझेंट म्हणतो. रायबोझोम्स बोथ प्रेझेंट. ओके. बर. हे थोडाफार प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलचा स्टार्टिंगचा पार्ट होता, जो डिफरन्सच्या बाबतीत डिफरन्सच्या वरून तुमच्या एनसीईआरटी मध्ये सांगण्यात आलेला आहे बेटा चांगल्या पद्धतीनं. एवढे जर पॉइंट समजले असतील तर एकदम बेस्ट. जे नाही समजलं ते तुम्ही नंतर विचारा. ओके. आणि त्याच्यानंतर प्रोकॅरियोटिक सेल आणखीन एकदा एक्सप्लेन होते त्याच्या जेनेटिक मटेरियलला घेऊन, आणि याच्यातल्या ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या डबल. अलग लक्षामध्ये? मग या ओव्हरव्ह्यू ऑफ द सेल मध्ये हे प्रोकॅरियोट युकॅरियोटचा डिफरन्स झाल्यानंतर आपण नंबर ऑफ सेल तर बघितलेले, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, साईज ऑफ द सेल आणि शेप ऑफ द सेल कशा कशा पद्धतीनं सांगितलेलं आहे ते डिस्कस करूया नेक्स्ट लेक्चरला. चालतं बेटा. थँक्यू.